नमस्कार, मी सौ अमृता आणि अमृताच किचनमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण कारलं, लिंबू आणि मिरचीचं लोणचं बघणार आहोत. यासाठी आपल्याला अर्धा किलो कारले घ्यायचे आहेत, 5-6 लिंब घ्यायचे आहेत आणि एक 50 ग्रॅम मिरच्या घ्यायच्या आहेत. यातील प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. हे सर्व स्वच्छ धुवून कोरडं करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर लिंबू, मिरच्या आपल्याला चिरून घ्यायच्या आहेत. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला कारल्याचे काप करायचे आहेत. कारल्यामधील बिया मधून आपण स्वच्छ करून घ्यायच्या आहेत आणि उभे उभे काप करायचे आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचे पूर्ण प्रमाण मी दिलेले आहे, चेक करू शकता आपण. त्याचबरोबर आता आपल्याला इथे मोहरीची डाळ लागणार आहे, साखर लागणार आहे, मीठ लागणार आहे, हिंग, हळद, दाणा मेथी, मोहरी, जिरे आणि आपण चिरून घेतलेले भाज्या. आता हे तेल पूर्णपणे आपण गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये आता आपण जिरे आणि मोहरी टाकले. त्याचबरोबर आता आपल्या याच्यामध्ये दाणा मेथी घालणार आहोत. जिरे आणि मोहरी तडतडली की दाणा मेथी पूर्णपणे छान तळून झाली की आपल्याला ती काढून घ्यायची आहे आणि ती कारल्याच्या फोडणीवरती घालायची आहे. आपल्याला ती फोडणीमध्ये ठेवायची नाहीये, कारण आपल्याला हे तेल पूर्णपणे गार करायचे आहे. आता मोहरीची डाळ, हळद, हिंग, मीठ, साखर हे सर्व साहित्य आपण व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता यावरतीच आपल्याला तेल टाकायचं आहे, जे की कोमट आहे. हे तेल आपण घालायचे आहे आणि पुन्हा एकदा सर्व मिश्रण छान सर्व बाजूला तेल लागेल या पद्धतीने कालवून घ्यायचे आहे. आता थोड्या थोड्या फोडी ज्या आपण बनवलेल्या आहेत लिंबू, कारलं आणि मिरचीच्या, त्या फोडी आपल्याला थोड्या थोड्या करत थोडं थोडं हलवत मिक्स करून घ्यायचे आहेत. हे लोणचं चवीला अत्यंत सुरेख लागते, भन्नाट लागते. यामध्ये तुम्ही गाजराचा वापर करू शकता किंवा अजून तुम्हाला दुसऱ्या कुठल्या भाज्यांचा वापर करायचा आहे तो करू शकता. यामधील प्रमाण थोडंसं कमी जास्त झालं तरी चालतं. तुम्हाला कारलं थोडं जास्त लागत असेल तर तुम्ही ते वाढवू शकता. हे लोणचं पूर्णपणे 1 किलोच्या प्रमाणात मी बनवत आहे. बघू शकता. आपण हे छान मिक्स करून घेऊयात आणि मिक्स केल्यानंतर याला काही मिनिट आपल्याला मिक्स करायचं आहे. आणि आता बघा, याला पाणी पण सुटलेलं आहे. जोपर्यंत लोणच्याला पाणी सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. एका हवाबंद काचेच्याच बरणीमध्ये आपल्याला हे सील पॅक करायचं आहे, कारण काचेच्या बरणीमध्येच लोणचे छान टिकतात. आणि थंड ठिकाणी हे छान हवाबंद बरणीमध्ये स्टोअर करून आपल्याला ठेवायचं आहे. तयार आहे आपलं मिरची, लिंबू आणि कारल्याचं लोणचं. नक्की करून पहा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.